नमस्कार मित्रांनो, आज तकच्या वरिष्ठ पत्रकार अंजना ओम कश्यप यांनी त्यांच्या नकळत केलेली भविष्यवाणी खरी करायची का त्यांना खोटं पाडायचं याचा फैसला आता जेमतेम महिन्याभरावर आलेला आहे. मागे जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुका कव्हर करताना आदित्य ठाकरेंना बोलताना अंजना ओम कश्यप यांनी ऐकलं होतं, तेव्हा त्या बोलून गेल्या होत्या की ये तो महाराष्ट्र का पप्पू निकलेगा. म्हणजे ज्याप्रमाणे राहुल गांधींना 2004 सालापासून काँग्रेसनी देशाचा एक युवा नेता म्हणून पहिले अटल बिहारी वाजपेयींना आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून लॉन्च केलं, किती वेळा लॉन्च केलं याची आता कदाचित काँग्रेसलाही आठवण उरली नसेल, इतके वेळा राहुल गांधींना लॉन्च करून झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला राहुल गांधींची बॉडी कशी बलदंड आहे, त्यांचा टी शर्ट कसा जेन झीचं प्रतिनिधित्व करणारा आहे, ते कसे सामान्य माणसाप्रमाणे गोष्टी करतात, म्हणजे मध्येच नदी दिसली तर उडी मारून पोहतात, कुठेतरी जोर बैठका काढतात, अशा सगळ्या गोष्टी करून ते कधी टेम्पल रन करतात, कधी संपूर्ण देशभर पदयात्रा काढतात, अनेक गोष्टी करून झाले, पण एकही प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही आहे. आदित्य ठाकरेंना राहुल गांधींनी एवढं नशीब नाही आहे, त्यांच्याकडे एकच चान्स आहे आणि हा चान्स ठरवणार आहे की ते लंबी रेस का घोडा आहेत का या निवडणुकीनंतरच गाशा गुंडाळावा लागणार आहे. हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे काल वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा लॉन्च करण्यात आलं. आदित्य ठाकरे आमदार आहेत, मुंबईचे माजी महापौर नाही आहेत, मुंबईच्या स्टँडिंग कमिटीचे कोणी चेअरमन वगैरे गेल्या किती दशकातले त्याच्यातला त्यांना काही अनुभव नाही आहे, परंतु मुंबई महानगरपालिका शिवसेना उबाठा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे, ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. तिथे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे बॅक सीट घेणार आहेत आणि मराठी माध्यमांना त्यामुळे केवढं कौतुक होतं की आदित्य ठाकरेंच्या मातोश्री रश्मी ठाकरे या पहिल्या रांगेत बसल्या होत्या, सगळे नेते उपनेते सगळे पहिल्या रांगेत बसले होते आणि त्यांनी त्याचे माईक बिक लावून सादरीकरण केलं की करून दाखवलंय, चला जाऊन सांगूया. आणि त्याच्यात त्यांनी शिवसेनेची आणि नंतर उबाठा सेनेची महापालिकेत सत्ता असताना काय काय कामं केली आणि दुसरीकडे भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मुंबईचा लचका तोडण्यासाठी, मुंबईची वाट लावण्यासाठी काय काय करण्यात आलं याची देखील लंबी चौडी यादी सादर केली. अर्थातच त्याची सुरुवात कोविड काळामध्ये त्या वरळी डोममध्ये उभारलेल्या हॉस्पिटलपासनं, फील्ड हॉस्पिटलपासनं झाली आणि मग त्याच्यानंतर भाडेकरूंचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सगळ्या गोष्टी. मुद्दा असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघून मतदान होणार आहे का, याचे 2-3 टप्पे आहेत, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. शिवसेनेची मुंबईवर 25 वर्ष सत्ता आहे आणि थोडासा अपवाद वगळता 2019 ते 22 हा अपवाद वगळता ही सत्ता भाजपच्या सोबतच मिळालेली आहे आणि त्यामुळे भाजपाने कितीही दावा केला तरी चांगल्या वाईटात ते भागीदार आहेत. मुंबई महानगरपालिकेचं जे काही चांगलं वाईट झालं त्याच्यामध्ये भाजपा भागीदार होता, तो बरोबरीचा भागीदार नसेल. कदाचित भाजपाचं हे म्हणणं की आम्ही ज्युनियर पार्टनर असल्यामुळे किंवा राज्य चांगलं चालण्यासाठी महापालिका त्यांना दिली होती, त्याच्यातनं थोडीशी सारवासारव करता येऊ शकेल, पण भाजपा पूर्णपणे जबाबदारी झटकू शकत नाही की जे काही चांगलं वाईट झालं, चांगलं झालं त्याचंही श्रेय भाजपाला जातच. पण या 25 वर्षाचा आलेख बघितला तर शिवसेना जे काही सांगते की आम्ही करून दाखवलं, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना झालेल्या आहेत.
हा योगायोग नाही आहे. हा योगायोग अशासाठी नाही आहे कारण जरी गोष्टी महापालिकेने केल्या असल्या तरी करते करविते देवेंद्र फडणवीस होते. आणि त्यामुळे तो कोस्टल रोड असेल त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला, करते. BDD चाळीच्या गोष्टी असतील म्हणजे त्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न असेल, मुंबईत होत असलेल्या पायाभूत सुविधांचा विषय असेल, त्यातल्या काही सगळ्या गोष्टी महापालिकेने केलेल्या नाही आहेत. मुंबई मेट्रो 3चा विषय असेल, या सगळ्याची पाया उभारणी आणि बरंचसं काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेलं आहे. त्याच्या आधी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं. कोस्टल रोड हा तेव्हापासून शिवसेनेच्या स्वप्नाचा भाग होता, पण त्याला ना ते केंद्राकडे जाऊन परवानगी आणू शकले, ना त्यांचे गुरु शरद पवार किंवा त्यांना सध्या राजमाता वाटत असलेल्या सोनिया गांधी यांनी त्या परवानगी आणण्यासाठी, पर्यावरणाच्या परवानगी आणण्यासाठी, इतर परवानगी आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत किंवा त्यांना ते प्रयत्न करणं जमलं नाही. तेव्हा जो जयंती टॅक्स अस्तित्वात होता तो बघता अशा प्रकारच्या परवानग्याही मिळाल्या नसत्या. आणि त्यामुळे 14 ते 19मध्ये या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, कारण त्याच्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांनी केंद्र सरकारकडनं प्रयत्न हे झालं आणि त्या सगळ्या न्यायालयात त्यांना हिरवा कंदील मिळाला म्हणून ते कामं सुरू झाली. आता त्यातली काही कामं पूर्ण होत आली असताना राज्यात सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यामुळे त्याचं श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी कितीही केला तरी लोकांना माहिती. मग राहिला कोविडचा प्रश्न. की कोविडच्या काळात त्याचे पुन्हा 2 भागात विभागणी करता येईल, कारण एकीकडे ही सगळी गोष्ट होतीच की देशात सगळ्यात जास्त कोविड केसेस महाराष्ट्रात होत्या, सगळ्यात जास्त कोविड लाटा महाराष्ट्रात आल्या होत्या. एका प्रकारे या सगळ्या लोकांना महाराष्ट्राबाहेर जे जात होते त्यांना महाराष्ट्राबाहेर घालवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने SD बसेस चालवल्या होत्या. आज त्याचंच कौतुक आदित्य ठाकरेंनी आपल्या सभेत केलं की आम्ही कशी काळजी घेतली, त्यांना जेवण पुरवलं की जाताय ना जा, बरं झालं, गुड रिटर्न्स, जा जेवण घेऊन जा, किंवा आम्ही धारावी कशी स्वच्छ केली वगैरे वगैरे. पण जर कोविड काळात केलेलं हे काम एवढं मोठं होतं तर ज्यांच्यासोबत या निवडणुका उद्धव ठाकरे आणि उबाटा सेना लढतायत त्या मनसेचं, त्या राज ठाकरेंचं या कोविड काळातल्या केलेल्या कामांबद्दलचं काय मत आहे याचे अनेक व्हिडिओ, आणि व्हिडिओ लावणं ही तर राज ठाकरेंची खासियत आहे. आणि त्यामुळे कोविड काळात जर मुंबईचं खरंच एवढं भलं झालं होतं तर तुम्ही ज्यांच्यासोबत पालिका निवडणूक लढतात त्यांचं ते मत आहे का, हे पहिले विचारलं जाईल आणि त्याचं उत्तर नाही असं आहे. अशा प्रकारचं कॉर्पोरेट प्रेझेंटेशन आपल्याच मतदारसंघात जिथे जेमतेम 6,500 मतांनी विजय मिळाला तिकडे करून मुंबईत भाजपाला आव्हान देणं ही सोपी गोष्ट नाही आहे. भाजपाच्या मतांचा टक्का 11% 31% वाढलेला आहे. तो उगाच वाढलेला नाही आहे. त्याच्यासाठी संघटनात्मक पातळीवरचे प्रयत्न, ॲडव्होकेट आशिष शेलार मुंबई भाजपाचे अध्यक्ष असताना किंवा राज्यात आणि देशामध्ये भाजपाने संघटनात्मक विस्तारासाठी जे प्रयत्न केले, म्हणजे त्याच्यात कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं असेल किंवा इतर पक्षातले चांगले कार्यकर्ते आणि जिंकून येणारे नेते, नगरसेवक, मग त्यात कृपाशंकर सिंग असतील, सगळ्यांना, अगदी आताचं तेजस्वी घोसाळकर यांचं उदाहरण असेल, हे सगळे भाजपात आले, त्यांना आणण्यासाठी प्रयत्न केले गेले, त्यांची इलेक्टोरल मेरिट ओळखण्यात आली आणि तेही भाजपात आले. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे भाजपाची कागदावरची ताकद जरी 31% असली तरी प्रत्यक्षात ही ताकद बरीच जास्त आहे. त्याच्यातनं भाजपाने शिवसेनेसोबत युती केलेली आहे. आता हा आकडा किती आहे, 227 पैकी भाजपा किती जागा लढणार, शिवसेना किती जागा लढणार, या प्रश्नाचं अजून उत्तर मिळालं नाही. पण बऱ्याच अंदाजानुसार भाजपा 150 ते 60 जागा लढेल असा समज आहे. आणि त्यामुळे भाजपासोबत शिवसेना असताना, छोटे पक्ष असताना भाजपाला अंगावर घेणं आणि
मुंबई जिंकणं ही सोपी गोष्ट नाही आहे. वरळीत सादरीकरण करणं त्याच्यासाठी सगळ्या आपलाच पक्ष आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी सगळी संसाधनं जोडून मोठा कार्यक्रम करणं यात काही फार अवघड नाही आहे. पण त्या वरळी मतदारसंघाच्या बाहेरची मुंबई आहे किंवा जिथे मराठी माणसाचा आणि तोही निम्न मध्यमवर्गीय, म्हणजे मध्यमवर्गीय आणि वरिष्ठ मध्यमवर्गीयांचं तर म्हणतच नाही आहे, निम्न मध्यमवर्गीय मराठी लोकांचे जे काही पॅचेस आहेत, हे वडाळा, शिवडी, कदाचित कुलाबा आणि त्या भागातला थोडासा म्हणजे दक्षिण मुंबईचा भाग, वरळी, दादरही आता उरलं नाही आहे, भांडूप, संजय राऊतांचा इलाखा, भांडूप, कांजूर, विक्रोळी थोडंसं, आणि मग दहिसर तोही आता ढासळलेला आहे, बुरुज, म्हणजे असे हे जे भाग आहेत बोरी, तिकडे किती ताकद मिळवता येईल हा प्रश्न आहे. पण राहुल गांधींसारखं आदित्य ठाकरेंना संधी मागून संधी मिळणार नाही आहे. कारण काँग्रेसचं, राहुल गांधींचं नशीब आहे की काँग्रेसचा जनाधार 20% आहे आणि भाजपाला मतदान करणार नाही अशा मानसिकतेचा देशात एक सायझेबल मतदार आहे. मुंबईत तसं नाही आहे. मुंबईत हा जो 20-22% शांतिप्रिय वर्ग आणि कदाचित 8-10% मराठी, म्हणजे सगळ्याही नाही, त्यातला 30-40% मराठी, त्यांचं कदाचित भाजपाबद्दल आढी असू शकते. पण ते वगळता हा आकडा, म्हणजे सगळीच्या सगळी एक गठ्ठा मतं मिळाली मुस्लिम समाजाची आणि प्लस मराठी समाजाच्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालं तरच उबाटा सेनेला मनसेच्या सोबत थोडासा चान्स आहे. अन्यथा हे लॉन्चिंग पहिलं आणि शेवटचं ठरेल याची भीती आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर मतं मागायची याचा नीट अभ्यास करून लढाईला उतरावं लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.